आवाज गाडीत आवाज येतोय. उठ. चल चल. अरे काय झालं? काय झालं? काय झालं? आवाज आहे का? आवाज आहे. हा आवाज डरकाळीचा. गाडीत 100% वाघ आहे. मी चाललो. थांब. आपण कोणाला तरी सांगूयात. अरे कोण? सगळ्यांना सांगून काय गाव जमा करायचं का इथं? चर्चा करण्यापेक्षा मी बोलतो गाडी ढकलून देऊ. ए मी काय बोलतो, आपल्यातच कोणाला तरी डेअरिंग करावं लागणार. मीच बघतो. थांब. वाघिणी मागे मागे. मला सांग, तू काय बघून ठरवलं वाघ आहे का वाघिणी? कोण आहे? हॅलो, कोण आहेस तू? ए आवाज आला की वास येत नसतोय. वाऱ्यात गेले. कुठं जायचंय? आम्ही काय तर 7 बारचे सर्वे करत हिंडतोय काय? आम्हाला काय माहिती, जा कुठं पण. दोघं झाला माझ्यासोबत. आता एक पोरगी रिक्वेस्ट करायला तर अशी थोबाडा काय बघताय रे? चले. नाही, रिक्वेस्ट करण्याचा असा सूर पहिल्यांदाच ऐकला. हा नाही, द्यायची धमकीच होती. रिक्वेस्ट म्हणून बाहेर पडली. चला आता. येताय सोबत? आता गप गुमान माना वळवा, नाहीतर गच दिशी मोडन. कोण आहे? आपण इथं का घाबरतोय? वाघण्या बोलण्यावर तर जाम आक्रमशी वाटते. हा, याच नावानं ओळखत्यात समधी मला. काय ठेवत आपलंच आहे. तर मी कीर्ती, मी माझ्या लग्नातनं पळून आले आणि मी परत घरी जाणार नाहीये. मग कुठं जाती? कोण दिसायलाय आजूबाजूला? तुमच्या सोबत येणार. माझ्या न झालेल्या लग्नाचं जेवण किती ताटं खाल्लंय ना, ते खिडकीतनं बघितलंय मी. एवढं तर आजाशी पण खात नाही रे. हॅलो मॅडम. 1 मिनिट. मी बोलत असताना जर मला मध्ये कुणी अडवला ना, मी चेचते. समजलं? तर तुम्ही खाल्लेल्या 8 प्लेटी उधार आहेत तुमच्यावर. तू काय त्याचं बिल घेणार का? सूड घेणार. ही बाई नक्की काय घ्यायच्या मूड मध्ये? हा ना, मग कुठे चालले? वॅकेशनला. वेकेशन? थोबाडावर ट्रकचा क्लीनर वाटतो म्हणून वेकेशन. गाडी आमची, आम्ही कुठेही जाऊ. रुबाब तुझा. काय झालंय? तुझ्या वाटेला निघ. चल. ठीक आहे, तसं असेल ना तर मी थेट चौकीत जाते. हा जा. नाही म्हणजे त्यांना सांगावं लागेल ना मला भर मंडपात ना तुम्ही कसं किडनॅप केलं ते. मग बसा बोंबलत तिच्या. मॅडम ऐका ना, कधी आमचे पैसे संपले होते म्हणून आम्ही फक्त जेवायला आलो होतो तिथे. पण तुम्ही सांगा किती बिल झालंय, मी तुम्हाला लगेच ट्रान्सफर करतो. त्याची काही गरज नाही, मी येते ना तुमच्या सोबत. नाही, ही ट्रिप फक्त बॉईजची आहे. मग असू दे की, हासला भेदभाव मी नाही खपवून घेत. ए, तुला जिथं जायचं ना तिथं जाऊन तुझी तू खप. आमच्या नादी लागू नको. चल कबीर. समजा तुमची ट्रिप मी स्पॉन्सर केली तर? पण आम्ही कर्नाटकला जाणार आहे.
तुम्ही कुठं पण जा, पण मी तुमच्या सोबत येणार आहे. हम्म. चला आपापली नावं सांगा पटापट. ढोंग्या. धैर्या. घरच्यांकडे बारसं घालायला टाइम नव्हता का रे? असं तू बटलं डॅन अन तू रॉकी. स्टायलिश ना. ए, काळा दगडच म्हणणार होते, जरा रिस्पेक्ट टाकलाय खाऊन घे. तुला नाही विचारलं नाव, याला नाव दिलं नाही. तुझं नाव नाही सांगणार का? माय सेल्फ कबीर. इंग्लिश बोलला म्हणून शाणा झाला का? बस गाडीत. बस मागं. काय बोलता? असा डागिडा पाहिजे. वा. या 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 आलोच. नमस्कार नमस्कार या. बोला, काय सेवा करू मी आपली? ही ना हिला ऐकायचंय. एवढी वाईट वेळ आली वाटतं. नाही नाही, हिला हिचा दागिना विकायचा आहे. हा. अच्छा अच्छा, हा हा. दाखवा. रिसीट आहे का याची तुमच्याकडे? काका या ना, एक मिनिट इकडे या ना. हा, इकडे इकडे या या या. हा असं या. हिच्या नवऱ्याने हिला घट्टस्फोट दिलाय. तिकडे नको, इकडे लक्ष द्या. आणि आहे तशी निघून जा म्हणून सांगितलंय. आता हिला परत घेणं हिच्या घरच्यांना मानहानिकारक वाटतंय ना. काय आयुष्याचा खेळच अवघड आहे. पण तुम्ही यांचे कोण? आम्ही हिचे मित्र हा, आणि मी पण आणि याचा हा मित्र. हिचा मुलगा. हा. नाजायज आहे नाजायज. मी हिचा. काका या या, एक मिनिट या ना परत इकडे. हा या या या. असं या. कसंही माहिती का, हिने लहानपणी भातुकलीचा खेळ जाम सिरियसली घेतला ना, त्याचेच हे परिणाम आहेत. त्याच्यात कसं खोटं खोटं लग्न, खोटं खोटं जेवण, खोटी खोटी भांडी असतात नाही का. पण हिनं हनीमून खरा केला. अहो, पण आई म्हणून फारच लहान नाही का वाटत ही? वयानं जरी लहान असली ना, तरी वासना मोठी आहे. वासना. अरे देवा. मी काय म्हणते, हे अंगठ्या विंगट्या सगळं मरू दे. याला घेता का विकत? कसं आहे ना, एकतर हे असलं नाजायज आहे, त्यात दिसायला वंगा आहे. टाक. अजून किती त्रास देऊ ना मी समाजाला. पण ताई, आपलं मूल म्हणजे देवाचा प्रसाद असतो. आणि प्रसाद वाटायचा असतो. घ्यायला का आपण वाटा सगळ्यांना. काय मला दूध पाहिजे, मला भूक लागली. चले समजव त्याला, समजव. मालक, तुम्ही येता का जरा या साईडला? या ना. मला दूध नाही म्हणते, मला भूक लागली. फेविकॉल असेल का हो तुमच्याकडे? नाही म्हणजे याच्या जन्मानंतर एवढी गरिबी बघितली. फेविकॉल मध्ये पाणी मिसळू मिसळू पाजलंय हो याला. आता खरं दूध मिळालं असतं तर अशी वाट खुंटली नसती त्याची. अरे पण हा तर खूपच. सर सर म्हणजे- एक मिनिट हा? इथे या ना तुम्ही. अरे काय चाललंय? ऍक्च्युली कसं आहे, त्या दोघांना त्यांच्या घरातून काढल्यामुळे त्यांच्यावर मानसिक परिणाम झालाय. आणि आम्ही पण त्यांच्यासोबत त्यांच्या मदतीसाठी चालू आहे. बाकी दागिन्यांची जमेल तेवढी रक्कम देऊन टाका, तेव्हा भलं करेल तुमचं. जय जगन्नाथ. अरे काय मला थोडे बाळा. अरे ना. थोडे. आईची जरा काळजी घे हो. या ना, यात सही. मी ना खरं तर जीवच घेणार होतो. तुम्ही भेटलात आणि म्हणात की काळजी घे म्हणून काळजी घेतो. चले